आपल्याला नामदेवराव दांडगे हे नाव माहीत आहे का? कदाचित या अलीकडच्या पिढीला हे नामदेवराव दांडगे नावाचं व्यक्तिमत्व माहीत नसेल. परंतु ज्यांनी नामांतराच्या चळवळीमध्ये काम केलेलं आहे किंवा ज्यांनी नामांतराच्या चळवळीचा अभ्यास केलेला आहे त्या लोकांना मात्र नामदेवराव दांडगे हे नाव कदाचित माहीत असेल. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांना जर कधी भेटलात तर तुम्ही त्यांना विचारा की नेमकं नामदेवराव दांडगे हे कोण होते आणि त्यांचा आणि तुमचा काय संबंध आहे. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांना नागपूरच्या एका कार्यक्रमामध्ये अर्थातच महाबोधी महाविहाराच्या या कार्यक्रमामध्ये त्यांना बोलू दिलं गेलं नाही आणि यामध्ये अनेक लोकांना त्यांचा स्वतःचा मोठेपणा वाटतो आहे. वाटणं साहजिकच आहे, कारण त्यांना असं वाटतंय की आता चळवळ सगळी जी आहे ती आम्ही चालवतो आहे, आमच्याशिवाय चळवळीला कोणी वारस नाही किंवा आम्हीच खऱ्या अर्थाने चळवळीचे मार्गदर्शक आहोत. तेव्हा कोण बोलायचं कुठे बोलायचं हे आता आम्ही ठरवणार आहे. परंतु प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांचा जो इतिहास आहे तो इतिहास थोडासा काढून आपण वाचून बघितलं पाहिजे की काय त्यांचं काम कदाचित आपल्यापेक्षा जास्त तर नाही. जर त्यांचं काम आपल्यापेक्षा जास्त असेल तर त्यांना आपल्याला विरोध करण्याचा अधिकार नाही. नामांतराच्या चळवळीमध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांनी एक लॉंग मार्च काढलेला होता आणि या लॉंग मार्चला अतिशय आक्रमक स्वरूप त्यांनी प्राप्त करून दिलेलं होतं. त्यामुळे अनेक ठिकाणचं प्रशासन, पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र शासन देखील हादरलेलं होतं आणि म्हणून प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथून जिथून लॉंग मार्च जाईल तिथे तिथं त्यांना जिल्हाबंदी करण्यात आलेली होती. तत्कालीन औरंगाबादमध्ये देखील त्यांना जिल्हाबंदी करण्यात आलेली होती. परंतु प्रत्येक ठिकाणी जोगेंद्र कवाडे सर हे कुठल्या ना कुठल्या मार्गाने या लॉंग मार्चमध्ये घुसायचे. कुठलीही सभा असली, कुठलेही मोर्चा असेल, कुठलेही आंदोलन असेल, त्या प्रत्येक ठिकाणी जोगेंद्र कवाडे सर हे वेषांतर करून, वेशभूषा बदलून किंवा कोणत्याही मार्गाने त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे. औरंगाबादमध्ये लॉंग मार्चची जी सभा झालेली होती त्या सभेमध्ये देखील त्यांना बंदी घालण्यात आलेली होती. परंतु सभा सुरू असतानाच अचानक प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर हे वेषांतर करून सभेच्या ठिकाणी आले आणि ते डायरेक्ट स्टेजवरती आले आणि सगळ्या सभेमध्ये गोंधळ उडाला. स्टेजवरती गोंधळ उडाला, सभेमध्ये बसलेल्या लोकांमध्ये गोंधळ उडाला. पोलीस प्रशासन तर परेशान झालं, कारण प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांची एंट्री स्टेजवरती झालेली होती आणि प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांनी माईक हातात घेतला होता. हे सगळं सिच्युएशन जर बघितलं तर आपल्याला वाटेल की एका चित्रपटाची कहाणी आहे, परंतु हे खरं आहे की प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर एवढे आक्रमक होऊन त्या सभेमध्ये घुसलेले होते. पोलीस प्रशासनाच्या हे लक्षात आलं आणि पोलीस अधीक्षक यांनी आपली बंदूक काढली आणि डायरेक्ट जोगेंद्र कवाडे सरांच्या दिशेने रोखली. ही बंदूक नामदेवराव दांडगे या हवालदाराने बघितली आणि यांनी लगेच झेप घेतली आणि पोलीस अधीक्षकांच्या हातामधली बंदूक हिसकावून घेतली आणि पोलीस अधीक्षक आणि नामदेवराव दांडगे हवालदार असताना देखील त्यांच्यामध्ये एक झटापट झाली आणि नामदेवराव दांडगे यांनी ही बंदूक हिसकावून ते तिथून पळून गेले. एवढ्यामध्ये कार्यकर्त्यांनी जोगेंद्र कवाडे सर यांना बाजूला नेलं आणि ही सगळी सभेमधली सगळी धावपळ उडाली, सगळा गोंधळ उडाला आणि अशा परिस्थितीमध्ये हवालदार नामदेवराव दांडगे यांनी पोलीस अधीक्षकांच्या हातामधली बंदूक हिसकावून प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांचा जीव वाचवला. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांनी जे काही चळवळीला योगदान दिलेलं आहे असे कितीतरी प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत, ज्या प्रसंगामधून प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांचं योगदान आपल्याला सांगता येऊ शकतं. पुढे हवालदार नामदेवराव दांडगे यांचं निलंबन झालं, त्यांना सेवेमधून निलंबित करण्यात आलं. त्यांच्यासोबत दुसरे एक कर्मचारी होते, ते देखील नामदेवराव दांडगे यांच्या सोबत होते आणि त्यांची देखील झटापट पोलीस अधीक्षकांसोबत झाली. या सगळ्या गोंधळामध्ये त्या दुसरे जे अधिकारी होते, जे हवालदार होते, त्यांचा कायमचं त्यांना अपंगत्व आलं, त्यांचे पाय निकामी झाले आणि ते घरी बसले. चळवळीमध्ये केवळ कार्यकर्ताच योगदान देऊ शकतो अशातला भाग नाही, तर चळवळीमध्ये असे अनेक हवालदार होते ज्यांनी नामांतराच्या चळवळीमध्ये पोलीस प्रशासनामध्ये असून देखील अशा अनेक नेत्यांना आपला नेता मानलेलं होतं आणि त्यांच्यासाठी ते कामही करत होते. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांचा जीव वाचावा, भलेही आपली नोकरी गेली तरी चालेल, या भावनेमधून नामदेवराव दांडगे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांचा जीव वाचवायला पुढे आले. कदाचित हा प्रसंग आपल्याला माहिती नसेल की लॉंग मार्च काय आहे, लॉंग मार्च कोणी काढलेला होता, लॉंग मार्च मध्ये नेमकं प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्यासोबत काय झालं. हे सगळे प्रसंग जर तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षामध्ये येईल की चळवळीला या लोकांनी किती मोठं योगदान दिलेलं आहे. पण अलीकडच्या कालखंडामध्ये राजकारणाच्या सगळ्या दिशा बदलल्या, सगळं तत्वज्ञान बदललं, सगळे आयडिओलॉजी बदलली आणि या सगळ्यामध्ये हे जे काही सगळे नेते होते, हे सगळे नेते चारी दिशेला चार गेले. त्याच्यामुळे
चळवळ एकत्र राहू शकली नाही, ऐक्य होऊ शकलं नाही, हे जरी मान्य असलं तरीही आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं की जे लोक इतिहास विसरतात ते लोक इतिहास घडवू शकत नाहीत. कदाचित प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर त्यांचा इतिहास विसरले असतील, परंतु कार्यकर्त्यांनी किंवा नव्या पिढीने या सगळ्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये येत असताना आपण अगोदर हे बघितलं पाहिजे की नेमका आपला इतिहास काय आहे. आपल्या या चळवळीला कोणी कोणी योगदान दिलेलं आहे आणि त्या प्रत्येक चळवळीत योगदान देणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करणं हे आपलं काम आहे. आपण राजकारणामध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपल्याला अगोदर आपल्या सोबत असलेल्या आणि आपल्या सोबत नसलेल्या लोकांचा देखील सन्मान करायला आपण शिकलं पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे सांगितलं होतं की तुम्हाला जर इतिहास घडवायचा असेल तर इतिहासाला तुम्हाला सोबत घ्यावं लागेल. इतिहास सगळा विसरून चालणार नाही. जर तुम्ही इतिहास विसरला तर तुम्हाला नवा इतिहास घडवता येणार नाही. आणि म्हणूनच आपला इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगत असताना अनेक ग्रंथ लिहिले. शूद्रपूर्वी कोण होते असेल किंवा अस्पृश्य मूळचे कोण असतील, कास्ट इन इंडिया असेल, अनिलेशन ऑफ कास्ट असेल, अशा वेगवेगळ्या ग्रंथामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला इतिहास आपल्या समोर ठेवलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरचा इतिहास अनेकांनी लिहून ठेवलेला आहे, अनेकांनी अनुभवलेला आहे. त्यातली अनेक माणसं आजही आहेत. त्यांच्याकडून हा आपण सगळा इतिहास जाणून घेतला पाहिजे आणि मगच चळवळीमध्ये आलं पाहिजे. राजकारणामध्ये येणं, समाजकारणामध्ये येणं इतकं सोपं नाहीये. अगोदर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील या सगळ्या गोष्टीचा म्हणजे तथागत गौतम बुद्धापासूनचा सगळा इतिहास अगोदर अभ्यासला आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आजकाल आपण या कुठल्याच गोष्टीचा अभ्यास करत नाही, या कुठल्याच गोष्टीचा इतिहास तपासून बघत नाही. आपण थेट या चळवळीमध्ये येतोय, राजकारणामध्ये येतोय आणि आपल्याला असं वाटतंय की आपण डायरेक्टली आता विधानसभेवर आणि लोकसभेवरती आपला छेडा रोवला पाहिजे. असं होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनिलेशन ऑफ कास्ट मध्ये सांगितलं की जर तुम्हाला राजकीय क्रांती करायची असेल आणि राजकीय यश तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला सामाजिक आणि धार्मिक क्रांतीमधून जावं लागेल. तथागत गौतम बुद्धाच्या सामाजिक आणि धार्मिक क्रांतीचा इतिहास त्यांनी सांगितला. चंद्रगुप्त मौर्यांची त्यांनी उदाहरणं दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा इतिहास सांगितला. संत तुकाराम महाराजांच्या सामाजिक आणि राजकीय धार्मिक क्रांतीचा त्यांनी इतिहास सांगितला. गुरु नानकांच्या सामाजिक आणि धार्मिक क्रांतीचा इतिहास सांगून त्यांनी राजकीय क्रांती कशी झाली हे सांगितलं. मार्टिन ल्युथरच्या सामाजिक आणि धार्मिक क्रांतीचा इतिहास सांगून त्यांनी युरोपमध्ये राजकीय क्रांती कशी झाली हे सांगितलं. पण हे सगळं आपण विसरून जातोय आणि आपण थेट राजकारणामध्ये एकत्र या आणि आपल्याला विधानसभेवरती आणि लोकसभेवरती झेंडा रोवायचा आहे असं सांगतो आहे. पण असं होत नाही. आपल्याला सामाजिक आणि धार्मिक या क्रांतीमधून जावं लागतं आणि तोच इतिहास आपल्याला नव्यानं अभ्यासणं तितकंच गरजेचं आहे. महाबोधी महाविहाराचं हे आंदोलन सुरू होतं, त्याची सभा होती. याच्यामध्ये खरं तर राजकारण आणण्याचं कामच नव्हतं, पण ते आणलं गेलं. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना तिथं बोलू दिलं गेलं, पण प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर ज्यांनी आपल्या चळवळीला योगदान दिले त्यांना मात्र बोलू दिलं गेलं नाही. आपल्याला हे किती योग्य वाटतं हे सांगायला विसरू नका. जे लोक इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाटलं असं म्हणाले होते. ते आज प्रत्यक्षामध्ये घडतंय का? आपण इतिहास विसरून इतिहास घडवायला निघालो आहे का? आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि नामदेवराव दांडगे कोण होते हे शोधायला देखील विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.